हॅलो नमस्कार, मी धीरेश तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनल प्रॉपर्टी मोनाशमध्ये। आज आपण बदलापूर ईस्टच्या कात्रप्या लोकेशनला एक प्रीमियम प्रोजेक्ट बघायला आलो आहे, जो हायवे टच आहे। बदलापूर कर्जत आणि बदलापूर शिळफाटा हायवेला हा प्रोजेक्ट लागून आहे। टोटल 4.5 एकरचं लँड पार्सल आहे आणि याच्यामध्ये टोटल 6 टॉवर्स आहेत। स्टील प्लस 11 फ्लोअरचे 3 आहेत आणि स्टील प्लस 14 फ्लोअरचा एक आहे, स्टील प्लस 12 फ्लोअरचा एक आहे आणि जी प्लस 7 फ्लोअरचा एक टॉवर आहे। टोटल हे 4.5 एकरचं लँड पार्सल आहे आणि 2 फेज मध्ये डिवाइडेड आहे। तर आज आपण इथे तुमच्यासाठी जे फ्लॅट्स घेऊन आलो आहे, इथे तुम्हाला सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। रेडी टू मूव्ह सुद्धा अवेलेबल आहे। तुम्हाला 2 महिन्यामध्ये पोझिशन पाहिजे तसं पण आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे आणि तुम्हाला जर 6 महिन्यात पोझिशन पाहिजे असेल तर तसं पण सुद्धा आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे आणि आपल्याकडे 1 वर्षात तुम्हाला जर पोझिशन पाहिजे असेल तसं सुद्धा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे। इथे 1 BHK आणि 2 BHK चे स्पेशियस फ्लॅट्स अवेलेबल आहेत। तुम्हाला व्हिडिओ पुढे बघून कळेलच की कार्पेट एरिया वगैरे किती मोठा स्पेशियस दिलेला आहे। तुम्हाला मी 2 BHK चा एक ऍक्च्युअल फ्लॅट दाखवणार आहे आणि एक 2 BHK चा फुल्ली फर्निश्ड फ्लॅट दाखवणार आहे। फुल्ली फर्निश्ड म्हणजे शो फ्लॅट। शो फ्लॅट तुम्हाला कशासाठी, तर स्पेस तुम्हाला कळावा, तुम्ही फर्निचर केल्यानंतर किती तुम्हाला स्पेस यूज करण्यासाठी मिळतो त्यासाठी। तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। हा मेन एंट्रन्स गेट आहे। मेन एंट्रन्सला लागूनच तुम्हाला सिक्युरिटी केबिन भेटते आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक टॉवर खाली तुम्हाला स्टिल्ड पार्किंग आणि ओपन पार्किंग साठी स्पेस दिलेला आहे। इथे टोटल असे 6 टॉवर आहेत। प्रत्येक टॉवरच्या खाली तुम्हाला स्टिल्ड पार्किंग अवेलेबल होऊन जाते। ही आहे तुमची डेकोरेटिव्ह एंट्रन्स लॉबी। तुम्हाला प्रत्येक लॉबीमध्ये 3 लिफ्ट प्रोव्हाइड केले। तिथे 2 लिफ्ट आहेत आणि तिकडे तिसरी लिफ्ट आहे आणि 2 स्टेअरकेस, एक स्टेअरकेस त्या बाजूला आहे आणि एक स्टेअरकेस या बाजूला आहे। स्टेअरकेसची साईज तुम्ही बघू शकता। बदलापूरमध्ये एवढी मोठी स्टेअरकेस कोणताच बिल्डर प्रोव्हाइड नाही करत आहे। आता आपण 2 BHK च्या ऍक्च्युअल फ्लॅट मध्ये आहे। हा 885 स्क्वेअर फीटचा बिल्डअप एरिया आणि तुम्हाला कार्पेट एरिया अराउंड एक 593 पर्यंत तुम्हाला कार्पेट एरिया मिळेल। तर तुम्ही हा पहिला फ्लॅट बघून घ्या, मग तुम्हाला मी शो फ्लॅट दाखवतो। हा आहे तुमचा शो फ्लॅट। तुम्ही आता ऍक्च्युअल फ्लॅट बघितलाच असेल। शो फ्लॅट मध्ये तुम्हाला एवढीच खास गोष्ट आहे की तुम्हाला इथे फर्निचर करून दाखवलेलं आहे बिल्डरने, तर तुम्हाला ऍक्च्युअल एरिया किती युटिलाइज करायला मिळतो हे तुम्हाला याच्यावरून आयडिया येऊन जाते। तुम्ही बघू शकता सोफा वगैरे इथे आहे, इकडे टीव्ही युनिट दिलेला आहे आणि इकडे तुमचा डायनिंग स्पेस आहे। याला सुद्धा तुम्हाला 2 फीटची बाल्कनी आहे, सेम ॲज इट इज फ्लॅट आहे। हा आहे तुमचा किचन। किचन पण खूप स्पेशियस आहे। तुम्ही ऍक्च्युअल फ्लॅट मध्ये बघितलं असेल। हा मेन प्लॅटफॉर्म आहे। इन फ्युचर तुम्ही असा सर्व्हिस प्लॅटफॉर्म सुद्धा करू शकता आणि तुम्हाला इथे पण ड्राय बाल्कनी दिलेली आहे। कॉमन टॉयलेट बाथरूम। तर वरतीच तुम्हाला स्टोरेज स्पेस सुद्धा दिलेला आहे। हा आहे तुमचा कॉमन बेडरूम। कॉमन बेडरूमचा स्पेस पण खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज केलाय। तुम्ही इथे बघू शकता वॉर्डरोब वगैरे ठेवून इथे तुम्हाला बेड वगैरे प्रॉपर ऍडजस्ट करून दिलेला आहे। तुम्ही बघू शकता आजूबाजूचा एरिया पण प्रॉपर युटिलाइज करायला मिळतो। आणि हा आहे मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूमचा टॉयलेट बाथरूम। आणि जसं मी तुम्हाला बोललो की जो बेडरूम आहे हा 12.5 फूट बाय 10.5 फुटाचा आहे, त्यामुळे तुम्हाला वॉर्डरोब परत बाल्कनी परत तुम्हाला बेड वगैरे प्रॉपर तुम्हाला इकडे जागा युटिलाइज होऊन जाते। इकडे स्पेस तुम्ही बघू शकता बेड आणि तुमचा हा बाहेरचा जो इकडे एरिया आहे इकडे आपण तुम्ही प्रॉपर किती स्पेस दिलेला आहे। म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा फर्निचर करून सुद्धा तुम्हाला स्पेस खूप चांगला वापरायला मिळतो। अम्युनिटीज मध्ये बघायला गेलं तर तुम्हाला इथे क्लब हाऊस प्रोव्हाइड केला आहे। फक्त इथे स्विमिंग पूल नाही आहे, बाकी तुम्हाला इथे सगळे अम्युनिटीज दिलेले आहेत। कम्युनिटी हॉल, जॉगिंग ट्रॅक, इंडोर गेम्स, चिल्ड्रन्स प्ले एरिया,
सिनियर सिटीजन सिटआउट्स, मेन एंट्रन्स गेट विथ सिक्युरिटी केबिन, CCTV, ओपन अँड स्टिल्ड पार्किंग, या सगळ्या अम्युनिटीज तुम्हाला इथे अवेलेबल होतील. आणि प्लस म्हणजे इथे मेन म्हणजे MIDC वॉटर कनेक्शन आलेलं आहे. कारण की आपण आता हा जो व्हिडिओ शूट करतोय ही बिल्डिंग रेडी टू मूव्ह आहे. त्यामुळे इथे वॉटर कनेक्शन ऑलरेडी आलेलं आहे. तुम्हाला पाण्याची चिंता करायची काहीच गरज नाहीये. तर मित्रांनो, तुम्ही आता जे फ्लॅट बघितलात ते खूपच स्पेशियस फ्लॅट आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून कळालंच असेल. इथे तुम्हाला सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं, रेडी टू मूव्ह, नियरिंग पोझिशन म्हणजे 2 महिन्यामध्ये पोझिशन पाहिजे असेल तसं सुद्धा अवेलेबल आहे. 6 महिन्यामध्ये पोझिशन पाहिजे तसं सुद्धा अवेलेबल आहे. आणि वर्षभरात पोझिशन पाहिजे असेल तर आपल्याकडे अंडर कन्स्ट्रक्शन सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच प्रोजेक्टमध्ये मिळून जातात. म्हणजे तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स, जर तुम्ही प्रॉपर्टीची प्राइस बघायला गेलात तर 1 BHK ची स्टार्टिंग प्राइस आहे 32 लाखापासून, ऑल इन्क्लुसिव्ह आहे ही प्राइस. आणि थोडीफार नेगोशिएबल पण होईल. आणि 2 BHK ची प्राइस 42,50,000 ऑल इन्क्लुसिव्ह आहे. तुम्हाला इकडून सगळ्या नॅशनलाइज बँक्सकडून लोन अवेलेबल होईल. फक्त तुम्हाला 5% डाऊन पेमेंट करायचं आहे, बाकी तुम्हाला 95% लोन अवेलेबल होऊन जाईल. बदलापूर स्टेशन पासून आपली पिकअप ड्रॉप सर्व्हिस अवेलेबल आहे. तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हिजिटसाठी येऊ शकता. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्यावरती आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. माझं नाव धीरेश आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.